गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सायन्समधला एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत, ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. पण आज आपण फक्त डेफिनेशन पाठ करणार नाही. आज आपण एक सिम्पल क्वेश्चनपासून सुरुवात करणार आहोत. जर आपण एक ॲपल वरती फेकलं तर ते परत खालीच का येतं? ते एका बाजूला का जात नाही किंवा ते हवेतच का राहत नाही? थिंक अबाउट इट. आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये सर आयझॅक न्यूटन यांची एक प्रसिद्ध स्टोरी दिली आहे. न्यूटन यांनी झाडावरून एक ॲपल खाली पडताना पाहिलं आणि त्यांच्या मनात एक क्वेश्चन आला, व्हाय डज द ॲपल ऑलवेज फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड? ते एका अँगलने का पडत नाही? ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का जात नाही? न्यूटन यांनी विचार केला आणि त्यांनी कन्क्लुजन काढलं की अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजेच अर्थ आणि ॲपल त्यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन फोर्स. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? आता एक बेसिक डेफिनेशन समजून घेऊया. ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर युनिवर्समधील एक प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. फॉर एक्झाम्पल अर्थ आणि ॲपल, अर्थ आणि मून आणि सन आणि अर्थ या सर्वांमध्ये ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असतंच. आता इथे एक इंटरेस्टिंग क्वेश्चन येतो. जर अर्थ ॲपलला अट्रॅक्ट करते तर अर्थ मूनला सुद्धा अट्रॅक्ट करते का? ॲब्सोल्युटली यस. अर्थ कंटिन्युअसली अट्रॅक्ट्स द मून. पण आता खरी मजा इथे आहे. जर अर्थ मूनला सतत स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल तर मून अर्थवर का पडत नाही? थिंक अबाउट दिस ऑल्सो. याचं ॲन्सर समजण्यासाठी आपल्याला मूनची मोशन समजून घ्यावी लागेल. मूनवर अर्थ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत असते, ही फोर्स मूनला अर्थच्या सेंटरच्या दिशेने पुल करते. पण त्याचवेळी मूनकडे एक वेलॉसिटी देखील असते. म्हणजे मून फक्त अर्थकडे पडत नाही, तो पुढे देखील मूव्ह करत असतो. या दोन्ही इफेक्ट्समुळे मून कंटिन्युअसली अर्थच्या अराउंड ऑर्बिट करत राहतो आणि इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते. इट ॲक्ट्स ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स फॉर द मून्स ऑर्बिटल मोशन. आता न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी एक मॅथमॅटिकल लॉ दिला आहे. याला आपण म्हणतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याचा फॉर्म्युला आहे F=1m2/r². म्हणजे F=Gm1m2/r². आता फॉर्म्युला बघून घाबरायची गरज नाही. याचा मिनिंग आपण खूप इझिली समजू शकतो. इथे m1 आणि m2 म्हणजे दोन ऑब्जेक्ट्सचे मासेस आणि r म्हणजे त्या दोन ऑब्जेक्टच्या सेंटरमधील डिस्टन्स. m1 m2 म्हणजे दोन ऑब्जेक्टचे मासेस, r म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या सेंटरमधील डिस्टन्स, तर g म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता एक इम्पॉर्टंट रिलेशनशिप लक्षात ठेवा. जर ऑब्जेक्ट्सचा मास इन्क्रीज झाला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होते. पण जर ऑब्जेक्ट्समधील डिस्टन्स इन्क्रीज झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होते. सो रिमेंबर, more mass, more gravitational force, more distance, less gravitational force. आता हे आपल्या डेली लाईफशी कनेक्ट करूया. आपण उडी मारतो आणि परत जमिनीवर येतो. पाऊस पडतो आणि पाण्याचे थेंब अर्थकडे येतात. आपण एखादी वस्तू हातातून सोडतो, ती खाली पडते. या सगळ्यामागे अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. चला आता तुमच्यासाठी एक छोटासा क्वेश्चन. सपोज अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स अचानक डिसअपियर झाली तर मून काय करेल? तो अर्थभोवती त्याच ऑर्बिटमध्ये फिरत राहील का? नो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसल्यामुळे आपण मूनची जी सर्क्युलर ऑर्बिट मेंटेन करू शकणार नाही. तो त्याच्या इन्स्टंटेनियस मोशनच्या टँजंट डायरेक्शनमध्ये मूव्ह करेल. इंटरेस्टिंग राईट? चला आता आजचा टॉपिक क्विकली रिवाइज करूया. फर्स्ट क्वेश्चन, ॲपल अर्थकडे का पडतं? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेकंड, ग्रॅव्हिटेशनल म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. थर्ड क्वेश्चन, डज अर्थ अट्रॅक्ट्स द मून? येस. अँड फायनली, मून अर्थवर का पडत नाही? बिकॉज ऑफ इट्स ऑर्बिटल मोशन, while Earth's gravitational force provides the centripetal force required to its orbit. सो स्टुडंट्स, एक साधं ॲपल खाली पडण्याचं ऑब्झर्वेशन
न्यूटन यांना एका मोठ्या ऑब्झर्वेशनपर्यंत घेऊन गेला आणि त्या ऑब्झर्वेशनमधून एक क्वेश्चन आला आणि त्या क्वेश्चनमुळे आपल्याला अर्थ, मून, प्लॅनेट्स आणि त्यांच्या मोशन मागचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजायला मदत झाली. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ सायन्स. थँक यू स्टुडंट्स. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.